आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज संकष्ट चतुर्थी. आज आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी व्रतकथा. चला तर मग. पुरातन काळी कृतिवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दान धर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. राजा राणी उदास झाली. ती तीर्थयात्रा करू लागली. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्याने गणेशाची आराधना करायला सांगितली. संकष्ट चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीला अतिशय आनंद झाला. राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली. जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तिळाचे उटण लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. तांबडी फुले अर्पण करावीत. 21 दुर्वाची जुडी व शमीपत्र व्हावीत. धूप दीप लावून 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्रपुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची, ओवाळणी करायची. मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करायची. भोजन प्रसाद ग्रहण करायचा. हे संकष्ट चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करायचे. राजा राणीने त्या व्रताचे शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कृतिवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल हो. ही कहाणी ऐकल्याने सुद्धा पुण्यफल प्राप्त होते, म्हणून ही कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,